महागाईत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, या दिवशी होणार कर्जमाफी, सीएम फडणवीसांची मोठी घोषणा. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस आणि आता वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर आता या महागाईत एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की राज्याच्या खरीप हंगामाची पूर्वतयारीची बैठक घेतली. त्याआधी बँकर्ससोबत कर्ज वाटपासंदर्भात बैठक झाली आहे. या बैठकीत अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळेल याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँकेने मिळून 67% कर्ज दिलं आहे, तर 26% कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात येतं आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांचे 80% कर्ज वितरणाचं टार्गेट पूर्ण होत नाही, ते त्यांनी पूर्ण केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच कर्जाचं वाटप करताना शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करू नये, शेतकऱ्यांना कसलीही अडचण करू नये असे निर्देश देखील बँकांना देण्यात आले असल्याची देखील माहिती फडणवीस यांनी दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की सगळ्या बँकांसोबत कर्जमाफी संदर्भात चर्चा केली आहे. कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायची याबाबत देखील चर्चा झाली असून वेळेत कर्जमाफी पूर्ण करू शकू याचं नियोजन केलं आहे. यावेळी एल निनोचं संकट असल्याने पावसाचा अंदाज 88% वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार कसं नियोजन करता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली आहे. आम्ही 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार आहोत. पुढच्या हंगामासाठी आपले शेतकरी कर्जासाठी पात्र असणार आहे असं हे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातली ही महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा समोर आली होती आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.